नमस्कार. साम टीव्ही कडून आपण या ठिकाणी आलो आहोत. जळगाव विधानसभा मतदारसंघ शहरातील आमदार राजूमामा भोळे हे जळगाव शहराचे भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात आपण आहोत. आपण जाणून घेऊया सामान्य नागरिकांकडनं की ह्या विधानसभेमध्ये किती कामं झाली आहेत आणि आमदाराची कामं तुम्हाला आवडली आहेत का. सर, आपण या ठिकाणी जळगाव शहराचे रहिवासी आहात. या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी भाजपचे आमदार आहात. त्यांचं काम कसं आहे? इन फॅक्ट मध्ये राजू मामा सुरेश भोळे आमदार या पदासाठी पात्र नाही. त्याचं कारण असं असतं, आमदार हा माझ्या 4 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. 4 लाख लोकांपेक्षा तो माणूस जास्त अभ्यासू बुद्धिमान असला पाहिजे. पण आमच्या राजू मामांना राजकारणाचं, शासनाचं, प्रशासनाचं असं पर्याप्त ज्ञान नाही. त्यामुळे प्रकार असा घडतो की राजू मामा कोणत्याही अधिकाऱ्याला कायदेशीर भाषेने बोलू शकत नाही. प्रत्येक अधिकाऱ्याला, इव्हन कलेक्टरच्या, तहसीलदाराच्या, शिपायाला सुद्धा मामा हात जोडून नमस्कार करून काम सांगतात. आणि हे काही आमदाराचं काम नाही. आणि आमदार म्हणजे त्याला इन फॅक्ट मध्ये मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतात. म्हणजे तो विधायक असतो, तो कायदा बनवतो. माझ्या मामाने, आमदार मामाने मागील 10 वर्षामध्ये विधानसभेमध्ये कोणताही असा प्रस्ताव मांडला नाही. कोणताही कायदा बनत असताना आपलं मत पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह असं मांडलेलं नाही. त्यामुळे मामा विधायक आहेत असं मला काही वाटत नाही. तुम्ही म्हणता मामा निधी आणला, निधी आणला. इन फॅक्ट मध्ये मामा निधी आणत नसतो. निधी हा म्हणजे आमच्या नागरिकांच्या करातून नगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींचा जो काही जिजिया कर, जीएसटी असा जमा होत असतो आणि त्याच्यातून ही रक्कम जमा होते, तिजोरी भरते, त्याच्यातून आम्हाला निधी येत असतो. म्हणून मामा म्हणतात की मी निधी आणला म्हणजे मामाने काही असं उपकार केले अशातला भाग नाही. आणला म्हणजे कुठून आणला की ज्या ठिकाणी तुम्ही स्वतः शेत, स्वतःचं दारू दुकान, शेताचं काही हॉटेल याच्यातून आणला असेल तर आम्ही मामाचा पुतळा बनवायला तयार आहे. इन फॅक्ट मध्ये मामा, दुसरी गोष्ट असते, आमदार म्हणजे काय, राज्य सरकारची जी काही अशी 72 खाती आहेत घटनेप्रमाणे, त्या 72 खात्यांचं जे काही प्रशासन चालतं आणि आमच्या नागरिकांना त्या प्रशासनाची नेहमी जावं लागतं. जस्ट लाईक दॅट महसूल असेल, ग्रामविकास असेल, पोलीस असेल किंवा बांधकाम असेल, जलसंपदा असेल किंवा समाज कल्याण असेल, तर त्या ठिकाणी आम्हाला आमदाराची गरज असते. त्याचं कारण असतं की आमदार हा आमचा एक वकील आहे. जसं विधानसभेत तो आमचा वकील आहे, तसा प्रशासनात सुद्धा आमदार वकील असतो आणि ही वकालत सुरेश भोळे करू शकले नाहीत. आणि म्हणून मला असं म्हणायचं की राजू मामा या बाबतीत फेल झालेले आहेत. आणि आजही अमृत योजनेचं नाव सांगून मामांनी मागील 10 वर्ष अशी काढली, रस्ते बनवले नाहीत. पण आता अमृत योजनेचं काम झालेलं आहे आणि तरी जे रस्ते बनले ते अवघ्या 4-5 महिन्यात, अवघ्या वर्षभरात पार उखडलेले आहेत. आणि म्हणून जळगावचा जो काही अपघाताचा जो दर आहे खड्ड्यांमध्ये पडून, तो जसा तसाच आहे. राजू मामा फेल आहे आणि म्हणून मामांना बदलणं, आमदार बदलणं खूप आवश्यक झालेलं आहे. पण या हात आमदार हे म्हणून नाराज या ठिकाणी बघायला मिळत आहे. काय सांगणार? नाही, काकांनी जे सांगितलं, संग्राम पाटील काकांनी, कारण की बघा, नम्रता, महात्मा गांधीजींनी सुद्धा शांतता आणि अहिंसेचा मार्ग पत्करलेला होता आणि त्याच प्रेरणेवरती आपल्या जळगाव शहराचे आमदार आदरणीय राजूमामा भोळे कार्य करतात. कारण की कुठलेही काम हे शांततेने होत असतं आणि गेल्या 10 वर्षभरामध्ये अनेक चांगल्या प्रकारचे विकासात्मक कामं राजूमामांनी केलेले जनता डोळ्यासमोर बघते. त्याच अनुषंगाने त्यांना, म्हणजे माजी मंत्री असताना एवढं मोठ्या लीडने निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले आणि पुन्हा तिसऱ्यांदा जनता निवडून देणार आहे. शेवट जनतेच्या मनामध्ये आहे, ठरलेलं आहे. त्यांच्या पुढे प्रतिस्पर्धी उमेदवारच आजच्या तारखेला नाहीये. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मामाने एक चांगले विकास केलेले आहे. विकास बघा, आता विकासाच्या दृष्टिकोनातून आपण शिवाजीनगरचा उड्डाणपूल आहे, कानडदा रेल्वे उड्डाणपूल आहे, अनेक प्रकारचे जळगाव शहरात रस्त्यांचे समस्या काकांनी सांगितलं, पण चांगले प्रकारचे रस्ते झाले, गुळगुळीत रस्ते झालेले आहेत. नंतर शहरामध्ये उद्यान, ऑक्सिजन उद्यान झाले. ज्या शहरामध्ये बकास शहर झालेलं होतं आपलं, त्या शहराला एक चांगल्या प्रकारे विकासात्मक कामं केलेले आहे. अनेक चांगल्या योजना राजूमामांनी आणल्या. महापालिकेतलं कर्जमुक्त केलेलं आहे. जीडीसी बँकेमध्ये जे आज महापालिका होती, अनेक महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या मामांनी विधानसभेमध्ये सोडवलेल्या आहे. आणि राजूमामा एक व्यक्ती असा आहे की सर्वसामान्य गरीबातल्या गरीब व्यक्तीकडे तुम्ही हक्काने जाणारा व्यक्तिमत्व राजूमामा आहे. त्यामुळे मी एक सामान्य नागरिक म्हणून मी सुद्धा माझ्या तळागाळातील एक बघितलेलं आहे की त्यांनी एक चांगले कामं केलेले आहे आणि राजूमामा हक्काचं व्यक्तिमत्व आहे. आणि नक्की मीच नाही, पण मी एक नागरिक म्हणून तर सांगतो, पण जनता नक्की पुन्हा त्यांना संधी दिली असं मला वाटतं. जनता पुन्हा त्यांना संधी दिली असं या ठिकाणी यांनी सांगितलं. तुम्ही काय म्हणणार? तुम्ही समाधानी आहात का? अखेरला लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये जनता फार जागरूक आहे. लहान सहान गोष्टी जरी असल्या तर त्याला मोठं स्वरूप येतं. उदाहरणार्थ की चौकामध्ये स्त्रियांचे कुचंबना होते, ज्याला म्हणतो टॉयलेट वगैरे ज्याला म्हणतो, त्या गोष्टी लहान आहेत, त्या करता म्हणजे येऊ शकतात.
पण अशा त्या चौकांमध्ये किंवा काही ज्या ठिकाणी स्त्रियांची कुटुंबना होती किंवा पुरुषांची, तर अशा ठिकाणी ते फार तो विषय महत्वाचा आहे की चौकामध्ये आणि ज्या ठिकाणी गर्दी ठिकाणी आहे त्या ठिकाणी टॉयलेट बांधणं फार महत्वाचं आहे. आता राहिला प्रश्न रोड आणि या रस्त्यांचा. आता उपलब्ध निधी आणि त्याच्या अनुषंगाने होणारी कामं ती फार महत्वाची असतात. तर ती तो निधी कसा उपलब्ध होतो, केव्हा केला जातो, काय ज्याला म्हणतो आपण असं. तर मामांनी आता एक साधारण उदाहरण जरी दिलं, मी वार्ड नंबर 8 मध्ये असतो मी, तर स्टेट बँक रोड झाला तो म्हणतो अतिशय दारुण अवस्था होती रोडची की 2-4 लोक अक्षरशः पडलीत आणि 2-2, 4-4 महिने ऍडमिट होते ते दवाखान्यामध्ये. तर मामांना बऱ्याच जणांच्या 5-6 8 वेळेस भेटलो आणि त्यांनी व्यक्तिगतरित्या जवळजवळ ते 90 लाखाचं काम त्या ठिकाणी स्टेट बँक म्हणजे मानव सेवा शाळा ते स्टेट बँक रोड त्यांनी ते घडून आणलं. त्यामुळे ते अतिशय अभिनंदनास प्राप्त आहे. तर अशा प्रकारे लोकप्रतिनिधी जाणून घेणारा. नंतर रोडच्या मध्यभागी एक इलेक्ट्रिक पोल होता की तेथून रिक्षा सुद्धा जात नव्हती. मामांना ऑफिसमध्ये भेटलो, त्यांनी त्या इंजिनियरला फोन लावला की मला 8 दिवसात जर नाही फोन निघाला तर मी तिथे मांडी घालून उपोषण करेन. 3ऱ्या दिवशी तो खांबा तो माझ्या इथून तो निघालाय. म्हणजे ह्या प्रत्येक व्यक्तिगत ज्या समस्या असतात त्या सामान्य वेगळ्या आणि व्यक्तिगत पातळीवरती वेगळ्या आहेत. आता काही मी जे माझी मांडणी केली असेल, पण लोकांना समुदायाने लोक नगरपालिकेत गोंधळ घालतात म्हणजे त्यांच्या तुम्ही समस्येकडे लक्ष देत नाही म्हणून त्याचा परिणाम विपरीत होतो. विपरीत म्हणजे शहरभर ते वातावरण बिघडतं आणि त्या लोकप्रतिनिधीविषयी अतिशय भावना वाईट बनते की हा आमदार व्यवस्थित नाहीये किंवा तो आमदार व्यवस्थित नाही. म्हणून अक्षरशः हे जे लोकप्रतिनिधी आहे अखेरला ते व्यक्ती किती चारित्र्यवान किंवा किती निस्पृहपणे जे काम करतायत ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून महात्मा गांधीचा जो आदर्श आहे सत्याचे प्रयोग, तर ह्या लोकप्रतिनिधी सत्याचे प्रयोग जर अंमलात आणले तर सुवर्ण युग येणारा काळ हे होईल. नाहीतर मी आज घर बनतो उद्या जर गळालं तर लोकांना आता लोक अशिक्षित राहिले नाही आहे. तर हे गणणं फार अतिशय दुरावस्थेत. समाधानी यांच्या कामावर समाधानी म्हटलंच पाहिजे, कारण जे आता ह्या जेवढ्या रोडच्या समस्या आहे बऱ्याचशा आता तर तयार होत आहेत. नंतर अमृत योजना आहेत, पण त्या ठिकाणी सुद्धा आणखी 3ऱ्या दिवशी ती ओरड असतेच की आज पाणी येणार नाही. म्हणजे काय आता अमृत जर मिळताय प्यायला तर मग त्या समस्या वाढ नको ना आम्हाला. तर त्यांना तुम्ही ह्या समस्या अतिशय महत्वाच्या की या समस्या निर्माण होतात कशा. तर ह्या लहान लहान गोष्टीकडे नगरपालिका असेल किंवा एक अजून लाईट बिल बद्दल लोकांची ओरड आहे, लाईटाच्या विषयी की अजून काही कोरण्यामध्ये लाईट नाही आहे. तर या सुद्धा लहान लहान समस्या ते त्यांच्या पातळीवर करतात आहे. परंतु ते तरी अखेरला आपण हे झालं माझं व्यक्तिगत, पण समाजामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा या उणे लोकांचं काढलं जातं आणि मग तो कधी व्यक्तिगत द्वेष असू शकतो किंवा तो सामाजिक किंवा राजकीय दृष्ट्या तो द्वेष असू शकतो. आणि म्हणून जे आहे ते आपण गोड करून चाललं पाहिजे मी या मताचा. त्यांनी राजू मामाबद्दल समाधानी व्यक्त केली. आपण काय सांगणार आहे की जळगाव शहराचे आमदार जे आहेत त्यांनी कामं केली आहेत? जळगाव शहराच्या आमदारांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही मागच्या 10 वर्षापूर्वीचं जर जळगाव बघितलं असतं आणि आताच्या जळगावमध्ये खूप फरक आहे. काकांनी सांगितलं की अमृत योजनेचा विषय पाणी हा महानगरपालिकेचा विषय झाला, तिथे कोणत्याही प्रकारचा आमदारांचा हस्तक्षेप नसतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, संग्राम पाटील साहेबांनी सांगितलं की शिवराम पाटील साहेबांनी सांगितलं की आमदार राजूमामा भोळे हे त्या लायकीचे नाही आहेत. मला आता सांगा, जर एखादा आमदार जर त्या शिपायाच्या कान फडत मारेल किंवा त्याला शिवीगाळ करून काम करून घेईल तर त्या आमदारांची लायकी पुढच्या वेळी तिथे राहील का? हात जोडून का अशाला काम होतं हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि हे हात जोडूनच जळगाव जिल्ह्याला इतका निधी आलेला आहे. महानगरपालिकेतले कितीतरी कर्मचारी बिचारे जे घरी बसलेले होते त्यांना परत कायमस्वरूपी कामावर करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकेचे कर्ज फेडलेले आहेत. महानगरपालिका जी JDCC बँकेमध्ये गहाण पडलेली होती ती त्यांनी सोडवलेली. हे काम 35 वर्षात 30 वर्षामध्ये काकांनी सांगावं की केलं होतं का? कोणी गेलं तरी होतं का तिथपर्यंत? आमदार राजू मामा भोळे जे कामं करतायत आजच्या घडीला, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी सांगतो तुम्हाला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये ती गोष्ट 100% आहे की आमदार साहेबांनी ह्या घरात मोठा रस्ता केला. बाथरूमांची गोष्ट यांनी सांगितली, ती गोष्ट महानगरपालिकेच्या अखत्यारीतली आहे. तरी सुद्धा सागर पार्क मध्ये झालेलं आहे. सागर पार्कला ज्यावेळी डेव्हलपमेंट झाली ओपन स्पेसची ते आमदार निधीतूनच झालं आणि तिथेही बाथरूम बांधलं गेलं. अशा खूप ठिकाणी झालेले आहेत. आणि जळगाव जिल्ह्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जळगाव शहराला जो प्रॉब्लेम होता की सार्वजनिक ठिकाणी जाता येईल असं ठिकाण नव्हतं. ते तुम्ही आज गांधी उद्यानामध्ये तुम्ही आता जरी गेले तर कमीत कमी 2000 लोक तुम्हाला तिथे सापडतील, अशी परिस्थिती आज आहे. भाऊच्या उद्यानाला, गांधी उद्यानाला, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. आणि आमदार राजूमामा भोळेंचं काही
चुकत असेल किंवा काही हे बा माणूस आहे आलेला आहे राजकारणामध्ये आहे 19-20 असू शकतं पण त्या गोष्टीला हे नाही. या ठिकाणी एमआयडीसीचा जो मोठा मुद्दा या ठिकाणी आहे की जळगाव शहरात एमआयडीसी पाहिजे तशी डेव्हलप होत नाहीये, तर याच्यासाठी काही कार्य केलं असेल? आता एमआयडीसीचा विषय तुम्हाला सांगतो, 750 एकर एमआयडीसी कुसुंब्यामध्ये त्याचं हे झालेलं आहे, नवीन एमआयडीसी म्हणून त्याची पूर्ण मोजमाप वगैरे म्हणजे ते सीमांकन ज्याला म्हणतो आपण, ती सीमांकनची प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे. आता त्याचं हस्तांतरण होणं येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये म्हणजे साधारण 10 वर्ष लागू शकतात, कारण शेवटी प्रोसिजर त्याला 5 वर्षात झालेलं आहे का काही? या 5 वर्षामध्ये झालंय ना हे काम. या 5 वर्षामध्ये 750 एकर जमिनीचं सीमांकन झालं, त्याच्या मागे लागून त्यांनी त्या गोष्टीचं पूर्ण हे केलेलं आहे. आणि एमआयडीसी मध्ये जे अगोदर होते रस्त्यांची दुरावस्था होती 10 वर्षापूर्वी, ती आता एमआयडीसी मध्ये नाहीये. तुम्ही जाऊन कोणत्याही रस्त्यावर बघू शकता की ती कंडिशन आता एमआयडीसीची नाहीये. बरं, आपण या ठिकाणी महिला पण आहेत, त्यांना विचारूया की या ठिकाणी जळगाव शहराच्या आमदारांचं काम कसं वाटतं तुम्हाला? जसं आज आपण बघतो की आमदार म्हटलं म्हणजे एक चांगली व्यक्ती डोळ्यासमोर असणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने लोकांना मामांनी निवडून दिलेलं आहे. ते आमदार म्हणून ते आले देखील आणि व्यक्ती म्हणून खरंच चांगली व्यक्ती आहे. मला अनुभव आहे बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर. पण जो काही विकास असतो एक शहराचा असेल किंवा जिल्ह्याचा असेल, पण तो तशा पद्धतीने जर त्यांनी अजून जास्त लक्ष घातलं, जर आता दादांनी म्हटलं किंवा शिवाजीनगरचा उद्घाटन केला, बजरंग पुलचं हे काम केलं, पण आपण तिथे बघतोय आज बजरंग पुलाची पण हालत कशी आहे. त्याच्यानंतर शिवाजीचाही जो आहे शिवाजीनगरचा, तिथेही आपण बघतो की काय समस्या आहे. पण काम होतं पण ते परिपूर्ण झालं पाहिजे आणि तो विषय तसा असतो. आणि दुसरी गोष्ट अशी की जळगाव शहराला एक आपण असं आम्हाला वाटत नाही की जळगाव म्हणताना जो पूर्वी आनंद व्हायचा की स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव, हिरवं जळगाव, असं खूप छान वाटायचं त्यावेळेसचे तेव्हाचे विकास जो बघितलेला आहे आम्ही. म्हणजे त्यावेळेस 20-22 वर्षा पहिलेचा आमदार होते त्यावेळेस मला वाटतं सुरेशदादा जैन हे होते, त्यांची ती संकल्पना होती. त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गल्लीचे रस्ते अटलांटा या कंपनीच्या माध्यमातून केले होते. साध्या कॉलन्या सुद्धा त्यांनी एकदम सुपर केलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर जर जळगाव शहरात जर आपण बघितलं, कॉलन्यांचे रस्ते होतात, नागपुजी होते, नंतर ही अमृत योजना आली. अमृत योजनेच्या पहिले जर मला कोणालाच लक्षात नसेल, एक खूप महत्वाचा विषय होता की केबल टाकले गेले. त्या केबलच्या याच्याकडे तो कोणाचंच लक्ष गेलं नाही आजपर्यंत. तो कोणाचा ठेका होता, काय होता, ते खणलं गेलं. तो आम्ही थांबवलं होतं ते काम त्यावेळेस सुद्धा. ते झालं, त्याच्यावर डागडुजी पण नाही झालेली. इकडे अमृतला तर थोडीफार डागडुजी केली, तर केबलला तर काहीच नाही. गल्लीतले रस्ते डायरेक्ट असे झालेले आणि छोट्या गल्ल्यांमध्ये तर काहीच नाही. लोकांना काय व्यापार आहे का जळगाव शहरात? व्यापार तर बलाढ्य व्यापार आहे जळगाव मध्ये. तो व्यापारी नगरी आहे, सुवर्ण नगरी आहे, त्याच्यामुळे तो विषयच नाहीये. डेव्हलपमेंट झालंय का? डेव्हलपमेंट बघतो आपण मार्केट, तुम्ही मोबाईलचे मार्केट बघा, तुम्ही सोन्याचे मार्केटमध्ये पैसा भरपूर आहे, लोकांकडे पैसा भरपूर आहे. फक्त लोकांना ज्या सुविधा पाहिजे त्या व्यवस्थित मिळत नाही. आमची अपेक्षा हीच आहे की बुवा जळगाव शहरामध्ये चांगले रस्ते, चांगलं स्वच्छ सुंदर पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे. नळाचं जे त्यांनी मान्य केलेलं होतं की जर तुम्ही अमृत योजना ही तुम्ही करतात तर तुम्हाला 24 तास पाणी मिळेल. मिळत आहे का? आपल्याला 2 दिवस आड पाणी, आता वाघून पूर्ण भरलेलं आहे तरी आपल्याला 2 दिवस आड पाणी मिळतं. मग हे का? द्या ना तुम्ही. समाधानी आहात? समाधानी तर मला तसं सांगता नाही येणार, कारण भरपूर अशा बाकीच्या समस्या पण आहे. नुसतं रस्ते वगैरे नसतात, विकास हा भरपूर माध्यमातून होतो. समाधान असं म्हणता येणार. अजून अपेक्षा खूप आहे त्यांच्याकडून. व्यक्ती म्हणून खरंच चांगली व्यक्ती आहे. फक्त त्यांनी अजून जर जातीने चांगलं लक्ष घातलं तर येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी जे काही आश्वासनं दिलेली असतील, काम करतात मामा, फक्त काम स्वतः जाऊन तिथे हजर होऊन एक टेक्निकल बाजू बघून मामांनी जर कामं केले तर ते जळगाव शहरासाठी चांगलं होईल. येणाऱ्या काळामध्ये जनता ठरवेल शेवटी कसं आहे, लोकांच्या मनात काय ते आपण नाही सांगू शकत. पाहिजे तशी झालेली नाहीये. आणि तुम्ही जर म्हटलं की एमआयडीसी आत्ताच त्यांची मीटिंग झाली मागे, तेव्हा तो एरिया त्यांनी, मग मला सांगा ना, जो एरिया आहे पहिलेच त्याच्यामध्ये किती विकास आहे, तिथे किती कंपन्या आहेत, किती लॉन्चिंग झालेले, किती स्टार्टअप आहे, काहीच नाही. जागा पडलेली अक्षरशः लोकांनी कब्जा केलेला आहे त्या ठिकाणी. या लोकांनी बिझनेसच्या नावावर तिथे घर उभारली. तुम्ही पहा, रेसिडेन्सी आहे तिथे. मग हे कोण बघणार, हे कोण लक्ष देणार? ती एमआयडीसी जागा ही उद्योगांसाठी आहे, ती उद्योगांनाच मिळाली पाहिजे. तिथे रेसिडेन्सी एरिया कशाला पाहिजे? लोक आरामशीर बंगले बांधून तिथे राहतात. हे पण उठवायला पाहिजे ना. तिथे रस्ते कोणासाठी? इथे रस्ते त्या कंपन्यांसाठी आहेत ना, ते काही लोकांसाठी नाही. रेसिडेन्सी तिथे राहून तो आनंद ते लोक त्या ठिकाणी घेतात. आणि राहिला जो कर्ज फेडण्याचा विषय,
हा नागरिकांच्या पैशातून असतो. महानगरपालिकेला आपणच कर्ज जी घरपट्टी देत असतो त्याच्यातूनच ते होत असतं. त्याच्यामुळे असं म्हणता येणार किंवा त्या निधीतून पण कर्ज भरपूर फेडल्या गेलेलं आहे, पण तो बोजा जेवढा होता की तो आपल्याकडून होता थोडंफार तिकडून त्यांनी कमी करणं आहे त्यांचं कर्तव्यच होतं. त्यांनी ते केलेलं आहे. जे शब्द त्यांनी काही काही दिलेले आहेत काही प्रमाणात त्यांनी ते केलेलं आहे. बरोबर. अजून आमची अपेक्षा आहे पुढे नवयुवकांना इथे नोकरी मिळाली आहे का? तुम्ही नोकरीसाठी बरेचसे युवक या ठिकाणी जळगाव शहरामध्ये आहेत, तर तुम्हाला वाटतं नोकरी मिळाली? मी त्याच विषयावर प्रामुख्याने बोलणार आहे. मी तसं आमदार या नगरीचे आमदार राजूमामा भोळे यांच्या जे प्राथमिक जे कामं आहे, ड्रेनेज, लाईट या कामांच्या बाबत मी समाधानी आहे. पण आपण जो महत्वाचा प्रश्न केला की सुशिक्षित बेरोजगारांकडे विधायकाचं इथं दुर्लक्ष झाल्यासारखं मला वाटतं. कारण अनेक असे महत्वाचे विभाग आहे. उदाहरणार्थ नगरपालिकेमध्ये एकाच व्यक्तीकडे 10 विषयांचे चार्ज आहे, 6 विषयाचे चार्ज आहे, 4 विषयांचे चार्ज आहे. म्हणजे आस्थापना 10 ते 15 वर्षापासून आस्थापनेवर लोकांची भरती झाली नाही. त्यामुळे ते सुशिक्षित बेरोजगार जे आहे त्यांची ती एज बार होत आहेत. त्यामुळे ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. तसा दुसरा विषय जर आपला सांगायचा झाला तर MIDC मध्ये अजिंठा हपकिन नावाची कंपनी, ती सरकारच्या अखत्यारीत कंपनी, मला वाटतं सर्वांना तिची कल्पना आहे. ती कंपनी गेल्या 10-15 वर्षापासून बंद आहे. ती कंपनी जर चालू झाली तर तिथली बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत ते मिटतील. त्याच्यानंतर आमचा विद्यापीठाचा विषय घेतला तर तिथं बाई अध्यासन जे ते मागे माननीय मुख्यमंत्री जे होते फडणवीस साहेब जे आले होते त्यांनी घोषणा केली होती अध्यासनाची, परंतु त्या अध्यासनाची अजून कुठली पूर्तता झाली नाही. चौथी गोष्ट जर म्हणायला गेलं तर इथे ज्या नगरपालिकेच्या जे शाळा आहेत त्या शाळांकडे जर दुर्लक्ष आहे पूर्णपणे. त्या शाळांना जर चांगला आकार उकार दिला तर तिथं नवीन पिढीतील नवीन बालकं घडतील आणि इंग्लिश मिडियमकडे जो कल वाढतोय पालकांचा तो कमी होईल आणि जो खर्चिक भाग आहे तो पालकांना जो पालकांच्या खिचाला जी झळ पोचते ती कमी होईल. कारण आता इंग्लिश मिडियमच्या शाळांचं पीक आलेलं आहे शहरात आणि शहराच्या आजूबाजूला. आपण जर नगरपालिकेच्या शाळांकडे जर माननीय आमदार महोदयांनी लक्ष दिलं तर आपण ते चांगलं करू शकतो. त्यांच्या बाकीच्या इतर कामांवर आम्ही समाधानी आहे, परंतु सुशिक्षित बेरोजगारांच्या बाबत आणि नोकरशाहांच्या बाबत त्यांनी जर विशेष लक्ष दिलं तर चांगली बाब राहील आणि आम्ही येणाऱ्या याच्यामध्ये त्यांच्याकडून अपेक्षा करू. एवढंच आम्ही एक नोकरशाहा म्हणून सांगू शकतो. बऱ्याचशा लोकांनी समाधान व्यक्त केले, काहींनी युवकांच्या नोकऱ्या या ठिकाणी हव्या आहेत असं सांगितलेलं आहे. आपण तुम्हाला वाटतं की या ठिकाणी असे कामं झाले? इनफॅक्ट मध्ये जे नोकऱ्या देणार होते 2 कोटी ते आपण दिल्या गेल्या नाही. त्याच्यात काही मामाचा वैयक्तिक असा लाभ लोभ नाही, बिचाऱ्याचा तेवढा अधिकार पण नाही. दुसरी गोष्ट, सुरेश भोळे नावाचा माणूस हा एक सामान्य माणूस, सज्जन आहे, गरीब आहे, क्रिमिनल नाही, अशी गोष्ट खरी आहे. पण मामाला जे काही विधायक म्हणून जी काही पात्रता हवी असते, एक्झाम्पल बोलतो, आता माझ्या 2 मित्रांनी सांगितलं, एक तर हा जो रेल्वेचा पूल जो बनतो, हे रेल्वे बनवते हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये नाही आहे. त्याच्यात फक्त नगरपालिकेचं स्टेट गव्हर्नमेंटचं मनी कॉन्ट्रीब्युशन असतं. त्याच्यानंतर तुम्ही आता अमृत योजना फोर्स बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, ती काही आपली राज्य सरकारची नाही आणि ते काही मामाचं श्रेय नाही असं मला म्हणायचं आहे. म्हणजे असा हा प्रकार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे MIDC मागील 20 वर्षामध्ये चालत होती, जे नाव होतं त्याच्यातले बरेच MIDC वाले इथून पळून गेले. त्याचं कारण इथे 2 गँगा निर्माण झाल्या आणि त्यांनी त्या चेअरमनला आणि त्या मॅनेजर लोकांना हाणामारी केली, निघून गेल्या. आता जरी त्यांनी तिथे रोड बनवून ठेवलेत, आता कोणताही व्यापारी कोणतेही उद्योजक जळगावला इस्टॅब्लिश करायला तयार होत नाही. हा झाला एक प्रश्न. दुसरी गोष्ट, आज मामा म्हणतात की 300 कोटी आणले. इनफॅक्ट मध्ये आम्ही एक ऑथेंटिक माहिती काढली, 300 कोटी पैकी फक्त 42 कोटी आलेले आहेत. आता समजा 42 कोटी आल्यानंतर पुन्हा 2 महिन्यात तुमची आचारसंहिता लागेल. मामा हे पैसे येतील केव्हा? कामाचं वर्क ऑर्डर निघेल केव्हा? मग तो हात लावेल केव्हा? म्हणजे हा प्रकार गेला दुसऱ्या वर्षावर. म्हणून मामाने हा पैसा ताबडतोब आणला पाहिजे. आणि मी जे बघतो, उदाहरण तुम्हाला सांगतो, हरिविठ्ठल नगर आहे, कोटे नगर आहे, तिकडे खेडी बुद्रुक आहे आणि अशा रायसूर नगर आहे, बऱ्याच ठिकाणी रस्ते बनवलेत. का बनवलेत? आता 300 कोटी मध्ये खूप रस्ते बनले पाहिजे. इनफॅक्ट मध्ये दरवर्षी नगरपालिकेला 20 कोटी फक्त रस्त्यांसाठी असतात आणि राज्य सरकारचे दरवर्षी 70 कोटी नियमित असतात. तर किमान माझं असं म्हणणं आहे की 90 कोटी रुपयामध्ये जळगाव शहराचे रस्ते चांगले बनले पाहिजे आणि मामा हे बनवू शकले नाही. मामा हे माणूस सज्जन असल्यामुळे आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी भाजपची हवा होती आणि काँग्रेस मध्ये एकदम विकलांग झाली होती, म्हणून मामा निवडून आलेत. आणि त्यावेळेला मामाच्या विरोधातले जी काही व्यक्ती होते सुरेश जैन, ते जेलमध्ये होते. हा एक प्रकार झाला. आणि नंतर 19 मध्ये सुद्धा मामाच्या विरोधात राष्ट्रवादीने एक नौखा माणूस दिला म्हणून मामा निवडून आले. पण मला असं वाटतं राजू मामा हा व्यक्तिशः माणूस वाईट नाही, चांगला आहे, क्रिमिनल नाही. पण जो काही विकासाचा प्रश्न, विकास म्हणजे काय हो? मी आंघोळ केली, मी कपडे घातले, याला विकास नाही म्हणतायत.
मामाने हे केलं, रस्ते बनवणे हा सुद्धा विकास नाही. काल जे नव्हतं त्याच झालं, त्याला विकास म्हणतात. म्हणजे माझ्या गावाला आज रस्ता नव्हता, हायवे आला. माझ्या गावाला रेल्वे नव्हती, रेल्वे आली. माझ्या गावाला कारखाने नव्हते, एमआयडीसी होती, खूप कारखाने, विकास झाला. विकास म्हणजे हा असतो. पण अशा प्रकारे कोणताही विकास मामाच्या हातून झाला नाही. मामा साधा सरळ माणूस आहे. फक्त मामाकडे एक आहे, उत्पन्नाचं साधन खूप चांगलं आहे. मामा लिकर किंग आहे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून मामा उत्सवांना पैसे देतात. गणपती असो, नवरात्री असो, शिवजयंती असो, आंबेडकर असो, आणि लोक प्लीज असतात. आणि त्याच प्रकारे मताचे सुद्धा पैसे वाटले जातात. आय ऑब्जेक्ट, मताचे पैसे वाटले जातात. काल परवा मी पण बोलतो की जळगाव शहरामध्ये बायांना साड्या वाटल्या गेल्या. हे सगळं लोकांनी पाहिलं. जर तुम्ही पैसे वाटून, साड्या वाटून किंवा उत्सवांना वर्गणी देऊन जर समजा आमदार निवडून येत असेल, एवढे ते लोकशाहीचा सत्यानाश आहे. आणि म्हणून हे लोकशाही म्हणजे काय, माझा अधिकार आहे, मी दिलेला कराचा पैसा निधीच्या माध्यमातून मला मुख्यमंत्री असो की अर्थमंत्री असो मिळालाच पाहिजे. मामाने आणलं हे क्रेडिट नाही, माझ्या अंगात बांधलेली म्हणजे जर व्हॅली आहे त्याचं क्रेडिट मी घेऊ नये असं मला म्हणायचं आहे. म्हणून ही रेग्युलर प्रोसेस आहे. आणि म्हणून विकास जर करायचा असेल तर मागील 10 वर्षामध्ये असं काय झालं जळगावला की जेणेकरून मुलांना काम मिळालं, असं काय झालं की व्यापारपट वाढली, असं काय झालं की शैक्षणिक आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, असं काही झालं नाही. आता तुम्ही सांगा, आमचे सुरेश भोळे मामा इतका साधा सज्जन माणूस आमच्या जळगाव याच्यामध्ये या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 400 कोटीचा अपार केला पालकमंत्री गुलाबराव पाटील, त्याचा कलेक्टर अभिजित राऊत पण सहभागी होता. आम्ही मामांना सांगितलं, मामांना विशेष कळलं नाही. अरे ज्या माणसाला चोरी कळत नाही, भ्रष्टाचार कळत नाही, अपार कळत नाही, उपयोग काय मग? माझं म्हणणं होतं की मामाने आवाज काढला पाहिजे, त्याचा पावडा चिमनराव पाटलांनी काढला होता. आणि म्हणून मी असं म्हणतो की सुरेश भोळे मामा खूप चांगली व्यक्ती आहे, दानशूर आहे, पुण्य कमवा, तुम्हाला स्वर्गात चांगली जागा मिळेल. असे तुम्ही 10 वर्ष आमदार झालेले आहात, तुमच्याकडे उत्पन्न साधन खूप चांगली आहे. पुढे हे आमदार व्हायला नको 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 नको. जर समजा मला लग्न करायचंय, मी तरुण बाई आहे आणि मला विकलांग माणूस नवरा करून दिला, काय पाहिला? तशी ही मानसिक विकलांगता आहे. आणि म्हणून आता लोकांनी उच्च शिक्षित जो माणूस कलेक्टरच्या नाकापर्यंत पाठवेल अशाच माणसाला आमदार निवडणं पाहिजे. मामा तरी माणूस आहे, सज्जन माणूस आहे, बट नॉट फिट फॉर दी MLA. सर, तुम्ही आता थोडक्यात मला सांगा की ह्या शहरात आमदार कोण हवं? बघा, ज्यांनी चांगला विकास केलेला आहे जनतेलाही माहिती आहे. आणि आता कसं काकांनी सांगता, परंतु आता माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे काका, कारण की तुम्ही जे मागच्या जे काही 40 वर्षाचे आमदार होते त्यांनी कशा पद्धतीने विकास केला हे सर्व जनतेला माहिती होतं. जर चांगला विकास केला असता तर राजू मामा निवडून आले असते का? याचा अर्थ 10 वर्षभर जो व्यक्ती आमदार म्हणून राहते ते चांगला विकास होतो. आणि पुन्हा राजू मामांना संधी देण्यास काही हरकत नाही. एक चांगला विकास जळगाव शहराचा पुन्हा घडू शकतो आणि पुन्हा आपलं जळगाव सुंदर जळगाव, हरित जळगाव करण्याचा संकल्प करू शकतात. तुम्हाला वाटतं की आमदार बदलले पाहिजे? आता फार पक्ष या ठिकाणी आहेत, 2-2 गट झाले, भाजप आहे, काँग्रेस आहे, शिंदे गट आहे, ठाकरे गट आहे, शिवसेना, इतर पवार साहेबांचा गट आहे, अजित पवारांचा गट आहे. याच्यातला कुठला आमदार व्हायला पाहिजे आणि कुठल्या पक्षाचा झाला पाहिजे, का झाला? नाही, पक्षाचा वाढण्यापेक्षा आताच्या घडीला आमदार बदलण्यासारखी परिस्थिती नाही. कारण 10 वर्षामध्ये जे टोनिंग जमलेलं आहे सरकारबरोबर म्हणा किंवा त्यांचं म्हणा प्रशासकीय याच्याबरोबर म्हणा, ते बदलून पुढे परत खराब करण्याचं काम करत नाहीच आहे. ते व्हायलाच नको. जेणेकरून जो विकासाचा गाडा आता सुरू झालेला आहे, भले तो स्पीड त्याचा आता कमी असेल पण तो उद्या धावेल ना. आणि त्याच्यामुळे आमदार बदलू नये असं नको. कोण हवं तुम्हाला? आमदार राजूभाऊ भोळे जे आहेत आता तेच. का तुम्हाला असं वाटतं का हेच आमदार हवे आणि कुठल्या पक्षाचे हवे? तुम्हाला काय वाटतं? मला तर काही तसं नीट सांगता येणार नाही, पण अक्षरशः लोकप्रतिनिधी जो असतो तर एक साधी गोष्ट घ्या की तुम्ही मतदाराचा टक्केवारी किती असते. आता 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि तरी लोक 30, 35, 40, 50, 60%, 50-60%च्या दरम्यान घुटमळत आहेत लोक. याचा लोकांना या म्हणजे कुठली सत्ता असो, ही सत्ता असो का मागची असो त्याच्या मागची असो, तर लोकांना ही अवधूतचिंता जी आहे ते लोकांना मनासारखं काही घडतच नाही ना. त्यामुळे लोक घराच्या बाहेर पडत नाहीये. आणि जे आता ते आता पाटील साहेबांनी सांगितलं की लोकांचा दोष आहे की माझ्या घरामध्ये जर कोणी बिगर काढणारे पैसे घेऊन येतो आहेत आणि मी वोटिंगला जावं, याचा सारखा निर्लज्जपणा कोणी नाही ना. तर एखादा अंगावर ते पंच घालतोय, उपडणं घालतोय आणि देश त्याच्या मागे पडतोय, त्याला महात्मा पद दिलं गेलं आहे, तर हे तुम्ही लुटारूपणा जो आहे ना, तर लोकांना पाहिजे की तुम्ही जर बुद्धिवादी आहे तर तुम्ही घरात पैसा आणताच कसा.
किंवा माझा घामाचा नाही आहे, माझा कष्टाचा मला नाही. वाटतं की हा आमदार बदलले हवे काय नाही, आता कुणाला काहीच समजत नाही की कोण नेमका कोण आहे, कोणत्या पक्षाचा काय वगैरे. त्यामुळे लोकांमध्ये इतकी उदासीनता निर्माण झाली आहे तर लोकांना काहीच समजत नाही की कोण काय करतोय म्हणून वगैरे असं. त्यामुळे म्हटलंय त्या एका रशियन लेखकाने ही लोकशाही आहे सडलेलं प्रेत आहे. ते प्रेताची उपमा याच्यासाठी द्या की असा कोणी ठसा उमटे की तो महात्मा होईल किंवा त्या आयुष्यभर त्याचं नाव राहील. एखादा आमदार राहतो तो मरेपर्यंत त्याचं 50 वर्ष आयुष्यभर नाव राहतं की अमुक आमदाराने काम केलंय. अजून इंग्रजांनी बांधलेले ते कलेक्टर ऑफिसची किळची निघत नाहीये. हा, तर तुम्ही आता तुमचे पूल धसतायत, तुमचे रेल्वे करताय, पुतळे पडतायत, हे कशाची लक्षण आहे सर? हे तर तुमचा भ्रष्टाचार, तुम्ही लोकांचा शाप शिवाशाप अतिशय वाईट असतो. त्याला म्हणतो आपण हे तुम्हाला भोगून द्यावं लागेल. तुम्ही पैसे खा, कोणी विषय तो नाही आमचा खाण्याचा. तुमच्या व्यवहारामध्ये कोणी बघत नाही की तो कारभार काय केलं. लोकांना साध्या सिंपल सुविधा पाहिजे आणि म्हणून कोण आमदार हा विषय इथे महत्वाचा नाही आहे. लोक ठरवतील ते काय करतात. मी ऍडव्होकेट संजय सिंग पाटील. मला असं वाटतंय की या जळगाव शहराकरता जो आमदार असावा तो पहिले वेल क्वालिफाईड असावा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तो वेल क्वालिफाईड जर असेल ना तर तो त्याचा ऑफिशियली त्या माणसाचा प्रभाव पडेल, पालिकेत प्रभाव पडेल आणि विधानसभेमध्ये सुद्धा चांगले जळगाव विकासाच्या गोष्टी तो तिथं मांडू शकतो. त्या समस्या असतील त्या सॉल्व्ह करू शकतो. आज जर आपण जळगाव जिल्ह्याची आणि शहराची जर परिस्थिती पाहिली तर मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आगळं वेगळं आणि एकदम विकासाच्या कोसो दूर असलेलं गाव म्हणजे जळगाव. इथल्या रोड रस्त्यांच्या ज्या मूलभूत ज्याच्यासाठी लोक टॅक्स पे करतात आणि मतदान करतात त्या लोकांना गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये साधे रोड सुद्धा मिळालेले नाही. ही शोकांतिका आहे. आणि जर तुम्ही जातीच्या भरोशावर मतदान करत असाल किंवा कोणाच्या दिल्लीवाल्यांच्या भरोशावर मतदान करत असाल तर तुम्हाला दिल्लीवाला तुम्हाला या गोष्टीसाठी काहीच मदत करू शकणार नाही. ज्या दिल्लीमध्ये जे नेते बसलेले तिथं आपचं सरकार आहे, तिथं 24 तास ते नेते उपलब्ध आहेत, पण तिथं कार्य करणाऱ्या केजरीवाल यांना तिथं लोकांनी निवडलेलं आहे. आपल्यापेक्षा ते बुद्धिवान लोक आहे असं म्हटलं जाईल. आणि बदल जर झाला या जळगाव जिल्ह्यामध्ये, या शहराचे जर आमदारच बदलले पाहिजे पूर्ण. नुसतं राजूमामा भोळेचा विषय नाहीये. पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे. नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे, बुद्धिजीवी लोकांना संधी मिळाली पाहिजे. तेच मला तर असं म्हणायचंय की त्या लोकांना आमदारकी नकोय. ते वैतागलेले, इतकं काम आहे त्यांच्या मागे. आता त्यांना आमदारकी नकोय पण जनताच त्यांना निवडून देते परत. मला तर असं खेळायला मला वाटतंय म्हणजे हे आमदार हवे बिलकुल नको साहेब. कोण शिवराम दादांसारख्या अपक्ष माणूस निवडून द्यावं की जो वार्डामध्ये लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या करता 24 तास उपलब्ध असेल. आणि पार्ट टाइम जर हा आमदारकी विषय पार्ट टाइमचा नाहीये. पार्ट टाइम जर तुम्ही काम करत असाल, पार्ट टाइम तुम्हाला पेन्शन सगळ्या योजना असतील आणि तुम्ही जर जनतेच्या कामात नसेल तर या मतदानाला काहीच हरकत नाही. म्हणजे काही विषयच नाही तो. पण याच्यापेक्षा म्हणजे मतदान नाही केलेलं बरं. अशी अवघड देशात आलेली आहे, राज्यात आलेली आहे. विकासशील पुरुष असला पाहिजे, त्याचं नाव असलं पाहिजे की मी माझी कारकीर्द या म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात लोकांना हेवा वाटला पाहिजे. नेतृत्व असावं, असं असावं. बच्चू कडू असतील किंवा बाकीचे आमदार असतील, त्यांचा प्रभाव की मला या जनतेने, लाखो जनतेने मला प्रतिनिधी विधानसभेत पाठवलेलं आहे. या त्यांना एक विश्वास होता की आपण हे काहीतरी केलं पाहिजे. पण जर त्याचा परिणामच होत नसेल म्हणजे गेल्या कालखंडापासून तुमच्या राज्यात देशात सरकार असून तुमचा काही फायदा नाही. मोठा प्रोजेक्ट आलेला नाहीये. राज्यातून प्रोजेक्ट निघून जातात. बरोबर. या ठिकाणी बदल हवा यांचं म्हणणं आहे की थोडक्यात सांगा मॅम की या ठिकाणी आमदार कसा असावा आणि कुठला हवा? जसं दादांनी सांगितलं ज्येष्ठ म्हणून की वेल क्वालिफाईड असावा, ते मान्य आहे. आणि एक लोकांना समजून घेणार, लोकांचे काम करणारा आणि विकासात्मक काम. आमदार हवे विद्यमान. आता एवढे लोक कुठे याला अशी बांधून उभे आहेत की नेमकं पक्ष पण कोणता व्यक्ती देईल हे आम्ही सांगू शकत नाही. तरी भाजपचाही असला, काँग्रेसचाही असला, इतरही कोणी असले तरी ते सगळे फक्त गुडघ्याला बाशिंग बांधून त्यांच्यामध्ये फक्त एक दुसऱ्याला टार्गेट करणे एवढंच आहे विषय. ते निवडून आल्यावर त्यांची भूमिका काय ते सुद्धा ते स्पष्ट करणार. असे लोक गुडघ्याला बाशिंग बांधून आहे तर ते भाजपच ठरवेल त्यावेळेस कोणाला द्यायचं. एखाद्या राजमामाचा पत्ता पण कटवू शकतो. त्या ठिकाणी अजून कोणी आमदाराला संधी मिळू शकते. हे त्यांचेच गेम आहे, हे त्यांनाच भारी पडणार. त्याच्यामुळे जनता हे सांगू शकत नाही उमेदवार कसे असतील, काम कसं असेल, विकास कसा असेल. आणि येणारा जो दिल्लीचा कार्यकाळ जर हे म्हटला तर तो योग्य आहे. विकास हा
ठरवलेला असतो आणि तो पुढच्या टप्प्यात झाला पाहिजे. काय सांगणार तुम्हाला हा आमदार हवा? आमदार हवा स्पेसिफिक तर सांगू शकणार नाही, पण सुशिक्षित पाहिजे, लोकांना सहज भेटणारा पाहिजे. त्याच्यात राजू मामा अशी व्यक्ती मी म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच आमदारांशी माझे कॉन्टॅक्ट केले मी, ते काही सहज कोणाचा फोन उचलत नाही. राजू मामा तेवढं एक व्यक्तिमत्व असं आहे म्हणजे का तो सहज कोणाला भेटू शकता, फोन केला तर उचलू शकता. आम्ही काही वैयक्तिक काम कधी घेऊन गेलो नाही, आमचं कधी काम नसतं, पण मी एवढं एक अनुभवलेलं आहे का सामान्य कार्यकर्त्यासारखं तर माणूस फोन उचलतो, लोकांना भेटतो, एवढं नक्की आहे. आता जे काय आहे ते पक्षश्रेष्ठीचे त्यांचे महाराष्ट्रात जो काला चालू आहे ते करतील, तेवढा अधिकार आमच्या सारख्या लोकांचा नाही. आम्ही छोटे कार्यकर्ते. धन्यवाद. अजून एक सांगायचं लाडकी बहीण बद्दल. लाडकी बहीण योजना जी सुरू झालेली आहे, आता हे सगळे लोक श्रेय घेतात. राष्ट्रवादी श्रेय घेतोय, भाजप श्रेय घेतोय. मुळात हा जो विषय आहे हा ऑल ओव्हर पक्ष जिथे जे बसलेले आहेत त्यांनी ठरवून हा विषय आलेला असतो की कोणती योजना आणायची. त्या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीणचा प्रोजेक्ट सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या जोरावर त्यांनाही असं वाटतं की महिलांची मतं आपल्याला मिळतील. पण महिला भगिनी पण खूप हुशार झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मला असं म्हणायचंय लाडकी बहीण फक्त मग ज्याच की त्यांना काही मग इतर बहिणी पण होत्या तर इतर बहिणींचा सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे. आमच्यासारखे सुद्धा आहे, नोकरीवाल्यांच्याही काही महिला सगळ्या ऑल ओव्हर बहिणींना त्यांनी द्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही सावत्र बहिणी असल्यासारखं वाटतंय मला, तर आमचा देखील त्या ठिकाणी विचार हवा. त्यावेळेस कुठेतरी सगळ्यांना 100% महिलांना लाडकी बहिणीच्या योजनेचा फायदा घ्यायला पाहिजे होता असं या त्यांनी सांगितलं. आपण शेवटचं सांगणार की आमदार कोण? विषय आता वडकर सरने सांगितलं, शेवट तिकीट देणं हे पक्षाच्या हातात आहे. आम्ही सर्वसामान्य त्यांचे नागरिक आहे आणि तिकीट देण्याचा अधिकार तो पक्षाचा आहे. तर एक व्यक्ती म्हणून सांगितल्यानंतर की अनुभव म्हणून आणि माझं म्हणजे स्वतः वडकर सरने सांगितलं की सर्वसामान्य जनतेला सहज भेटणारा, दिल्ली मुळात तुम्ही छोट्या छोट्याही कार्यक्रमाला जरी बोलवलं तर सहज ते आपण उपस्थिती राहणार. जनतेच्या मनातले असे राजू मामा आहे ते आमदार झाले तर नक्कीच आम्हाला आवडेल. सर्वसामान्य लोकांना भेटणारा आमदार या ठिकाणी हवा. काही काम झाले आहेत, काहींनी सांगितलं काही MIDCचा प्रॉब्लेम आहे, काही युवकांचा प्रॉब्लेम या ठिकाणी सर्वांनी सांगितलेला आहे. त्यामुळे जळगाव शहरात संभ्रम अवस्था या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडते, कुठला आमदार होतो, कुठल्या पक्षाला या ठिकाणी संधी मिळते आपण जाणणार आहोत. संजय महाजन, साम TV, जळगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.